सर्वांना नमस्कार. आज आपण पाहतोय CMY KPY ची एक नवीन अटेंडन्ससाठी एक वेबसाईट आलेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे, जे NIC कडून दिल्लीकडून तयार झालेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही आस्थापनेसाठी अटेंडन्स लावण्यासाठी ही वेबसाईट वापरते. तर आता आपल्या प्रशिक्षणार्थींच्या अटेंडन्ससाठी ही वेबसाईट आता यूज करण्यासाठी अ, आयुक्तालयातून मार्गदर्शन सूचना आलेल्या आहे. याआधी आम्ही प्रायव्हेटच्या आस्थापनांचे रजिस्ट्रेशन करून त्यांचे अटेंडन्स लावणं चालू केलं आहे आणि ते सक्सेसफुली डन झालेले आहे. सगळ्या प्रशिक्षणार्थींची ऑनलाईन स्टेटस तिथे दिसतं. ऑनलाईन रजिस्ट्रेशन लागतं. तर त्यांच्यासाठी सर्व प्रायव्हेट आस्थापनाचे महाराष्ट्रात युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे अटेंडन्स या वेबसाईट थ्रू लागणं चालू झालेली आहे. तर आता central.cmykp.mahaswayam.ac.in या वेबसाईटचा यूज करून आता गव्हर्नमेंटचे जे आस्थापना आहे त्यांनी सुद्धा त्यांच्या प्रशिक्षणार्थींची अटेंडन्स लावायची मार्गदर्शन सूचना आयुक्तालयातून आल्या आहेत. त्यामुळे आपण आता सगळ्यात पहिला पार्ट पाहणार आहोत ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर अशी एक वेबसाईट ओपन तयार होईल. असं डॅशबोर्ड दिसेल सुरुवातीला. त्यानंतर तुम्ही डावीकडून पहिल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन. ओके. जो तुमचा CMY KPY आयडी आहे तो तुम्ही इथे टाकायचा आहे. आता मी जी आस्थापनेचं आता रजिस्ट्रेशन करतोय ती प्रायव्हेट आहे आणि त्या प्रायव्हेट आस्थापनेचा जो आयडी आहे तो ईमेल आयडी आहे किंवा तुमचा आयडी हा डिजिटमध्ये सुद्धा असू शकतो. 510 असे काही डिजिट असू शकतो. 210 हा मधात असतो म्हणजे हा एम्प्लॉयमेंट आयडी असतो. ओके. त्यानंतर काही आस्थापनेचे आयडी हा मेल आयडी असू शकतो. हा XYZ असा मेल आयडी आहे. @gmail.com, reddit.com किंवा yahoo.com असं ज्यांनी रजिस्ट्रेशन CMY KPYचा आयडी यूज करून पासवर्ड यूज करून वेबसाईट ओपन करतात, जिथून आपण अटेंडन्स लावतो प्रशिक्षणार्थींची, त्या वेबसाईटवर जो आयडी यूज करतो तो एकतर ईमेल आयडी म्हणून यूज करतो कोणी कोणी किंवा कोणाकोणाला एक आयडी स्पेशल दिलेला असतो जिथे मधात लिहून आलेला असतो. ओके. तर असा आयडी आपल्याला आपला यूज करायचा आहे. तर मी आता जे रजिस्ट्रेशन तुम्हाला करून दाखवतोय ती एका प्रायव्हेट आस्थापनेचा आहे आणि त्यांचा जो आयडी आहे तो एक ईमेल आयडी आहे. म्हणून मी तिथे त्यांचा ईमेल आयडी टाकतो. तर ईमेल आयडी टाकल्यानंतर TC आयडी ऑथेंटिकेशन डन सक्सेसफुली असा हिरव्या कलरचा मेसेज येतो. ओके. आपण ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशनला क्लिक केलं, इथे आयडी टाकला. ओके. आयडी टाकल्याबरोबर बाहेर क्लिक करायचं, बाहेर माऊस आणायचा आणि इथे क्लिक करायचं. जोपर्यंत इथे TC आयडी ऑथेंटिफिकेशन सक्सेसफुली हा हिरव्या कलरमध्ये मेसेज येत नाही तोपर्यंत आपण तसं करायचं. त्यानंतर इथे आपली आस्थापनाचं जे ऑर्गनायझेशनचं आपण रजिस्ट्रेशन करतोय ती गव्हर्नमेंट आहे की प्रायव्हेट आहे इथे सिलेक्ट करायचं. तुम्ही गव्हर्नमेंट असाल तर गव्हर्नमेंट सिलेक्ट करा, प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट सिलेक्ट करा. ओके. त्यानंतर प्रायव्हेट सिलेक्ट केल्याबरोबर त्या आस्थापनेचं नाव इथे तुम्हाला डायरेक्ट दिसतंय. ते ऑटोमॅटिकली फेच केल्या जात आहे. म्हणजे डेटाबेसमधून ते ऑलरेडी आलेलं आहे. ओके. इथे त्यांचं आस्थापनेचं नाव लिहून आलं, ऑर्गनायझेशन नेम आपोआप येतं. इथे लिहावं लागत नाही. आपोआप आपण आयडी टाकलं, ते सक्सेसफुली त्यांनी फेच केलं. त्यानंतर इथे आल्यानंतर एकूण किती कॅन्डिडेट घेतले होते ते इथे लिहायचं. ओके. या आस्थापनेतून एकूण टोटल कॅन्डिडेट किती घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही दिलेल्या कार्यरत कर्मचारी ही प्रायव्हेट संस्था आहे. तर या प्रायव्हेट संस्थाच्या याच्यात कार्यरत कर्मचाऱ्यांची त्यांनी त्याच्या त्या हिशोबाने त्यांना प्रशिक्षणार्थी दिले आहे. यांच्या अ, एन या प्र य या ऑर्गनायझेशनच्या किंवा या संस्थेच्या एकूण टोटल 28 जण आहेत. त्या 28 जणांवर 20% त्यांना दिले होते. प्रायव्हेट होतं म्हणून त्यांना सर्व्हिस सेक्टरमध्ये येतात. त्यामुळे त्यांना 6 प्रशिक्षणार्थी दिले गेले आहेत. आपल्या गव्हर्नमेंट आस्थापनेला 5% एकूण कर्मचाऱ्याच्या मंजूर पदांच्या दिल्या गेलेल्या आहेत. आणि काही मॅन्युफॅक्चरिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड जे आस्थापना आहे किंवा ऑफिसेस आहेत त्यांना 10% च्या हिशोबाने आपण प्रशिक्षणार्थी दिले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे एकूण कर्मचाऱ्याच्या रूलनुसार GR नुसार त्यांना किती प्रशिक्षणार्थी दिले आहे ते त्यांनी टाकायचे. यांनी 6 दिले होते, 5 घेतले आहे. तरी पण या वेबसाईटवर टाकताना आपल्याला 6च प्रशिक्षणार्थींची आपल्याला इथे आकडा टाकायचा आहे. यांनी या अगोदरच्या 6 महिन्यात 5च प्रशिक्षणार्थी घेतले होते. एक प्रशिक्षणार्थी कमी घेतला होता. पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला पूर्ण करायचं आहे, फुलफिल करायचं आहे किंवा त्यांचे किती प्रशिक्षणार्थी होते हे सांगायचं आहे. तर हे इथे आकडा लिहिल्यानंतर इथे येस करायचं. येस केल्यानंतर नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्यानंतर आता नोडल ऑफिसरची निवड करायची आहे. नोडल ऑफिसर कोण? जो योजना हाताळणारा जो कर्मचारी असतो, तो असतो नोडल ऑफिसर.
तर तिथे तुमच्या नोडल ऑफिसर म्हणून कार्यालय प्रमुखाचंही नाव असू शकतो किंवा तिथल्या एखाद्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा नाव असू शकतं. इथल्या एका कर्मचाऱ्याचं नाव जे आधार कार्डवर त्यांच्या कार्यालय प्रमुखाला विचारून तुम्ही तुमच्या नोडल ऑफिसरची निवड करायची आहे. कार्यालय प्रमुख जे सांगतील की कोणता नोडल ऑफिसर चूज करायचा आहे किंवा सिलेक्ट करायचा आहे, तर त्या व्यक्तीचं या योजनेत त्यांचं नोडल ऑफिसर म्हणून नाव सिलेक्ट करायचं. तर त्यांचं सुरुवातीला तर इथे कार्यालय प्रमुखाचं नाव येऊन जातं तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर. तर इथे जर कार्यालय प्रमुखांनी म्हटलं की माझं नाव नको, एखाद्या जे योजना हाताळतात एखादे कर्मचारी असेल किंवा तिथले सर असेल की जे या योजनेकडे लक्ष देतात, त्यांना सर्वस्व माहिती आहे. त्यांचं इथे त्यांच्या आधार कार्डवर जे नाव आहे ते त्यांनी इथे लिहायचं. ओके, त्यानुसारच इथे त्यांचं कार्यालय प्रमुखाचं पहिले नाव होतं, पण त्या कार्यालय प्रमुखांनी त्यांनी नोडल ऑफिसर म्हणून या सरांचं नाव दिलेलं आहे. तर आपण त्यांच्या आधार कार्डवर ज्याप्रमाणे स्पेलिंग आहे, स्पेलिंगची मिस्टेक करू नका, कारण की पुढे एरर येतो. तर तेच आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव होतं त्याप्रमाणे बिलकुल जसेच्या तसं मी टाकलेलं. त्यानंतर मी इथे आधार नंबर लिहितोय. आधार नंबर लिहिल्यानंतर इथे बाहेर क्लिक केल्याबरोबर इथे रेड कलर नाही तर हिरवा कलर आला पाहिजे. आधार ऑथेंटिकेशन सक्सेसफुली असं ग्रीन कलर मध्ये जर नाव आलं तर समजून घ्यायचं आपण नावाचं स्पेलिंग बरोबर टाकलेलं आहे आधार कार्ड वरून पाहून आणि आधार नंबर सुद्धा आपण बरोबर टाकलेला आहे. त्यानंतर त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर घ्यायचा आहे आपल्याला. आता ज्यांचं आपण नाव लिहिलेलं आहे त्याच व्यक्तीचा आपण मोबाईल नंबर घेतला आणि SOP ऑफिस ईमेल आयडी इथे ऑफिसचा ईमेल आयडी लिहायचा आहे. त्यांच्या ऑफिसचा जो ईमेल आयडी होता तो आपण इथे लिहिलेला आहे. कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी इथे स्वतःचा आयडी टाकू नये. जो ऑफिसचा मेल आयडी आहे तोच त्यांनी इथे टाकायचा. SOP ऑफिस मेल आयडी इथे लागेल तर मोबाईल नंबर नोडल ऑफिसरचा घेतलेला चालेल आपल्याला. आपण ज्यांचं नाव लिहिलेलं आहे आधार कार्ड टाकलेलं आहे त्यांचा मोबाईल नंबर लिहिला चालेल. पण इथे ऑफिसचाच मेल आयडी टाकणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. इथे लिहिलेलं आहे ऑफिस ईमेल आयडी. ओके, त्यानंतर समोर आपण एक कॅप्चा कोड टाकतोय तो सेम भरून हे इथे जो कॅप्चा कोड आहे तर तो इथे थोडासा मी चेंज केला. खूप वेळ झाला होता इथे आपण माहिती सांगताना किंवा हे नंबर्स टाकताना ईमेल आयडी टाकताना वेळ झाला म्हणून इथे चेंज टेक्स्ट म्हणून आहे. तर तो गलत न यायचा म्हणून मी इथे टाकलेला. इथे क्लिक केल्याबरोबर तो चेंज बदलून सुद्धा जातो. आता पहा 2 वेळा बदलवला. आता मी लगेच आलेला इथे करतोय. कॅपिटल ई घेतला, ए घेतला, त्यानंतर ए स्मॉल घेतला, त्यानंतर आय घेतला, 1 आणि आय. ओके, हे सगळं लिहून ओके आपण पहिले ऑर्गनायझेशनच्या डिटेल्स लिहिल्या. त्यानंतर नोडल ऑफिसरचे डिटेल्स लिहिल्या. त्यानंतर कॅप्चा कोड टाकला आणि त्यानंतर सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर इथे एक हे ऑर्गनायझेशन रजिस्ट्रेशन झालं. हे झाल्याबरोबर एक इथे हिरव्या कलर मध्ये टेम्पररी आयडी आहे. हे सबमिट केल्यानंतर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवायचा. मी स्क्रीनशॉट एक काढून ठेवला किंवा फोटो काढून ठेवला आणि हा आपण टेम्पररी आयडी मोबाईलने सुद्धा फोटो काढला चालेल. पण हा टेम्पररी आयडी जरूर वापरायचा आहे कारण की आपल्याला पुढे 2 स्टेपसाठी हाच आयडी आपल्याला महत्वाचा आहे. त्यामुळे हा टेम्पररी आयडी कोणीही गमवू नये. सबमिट केल्याबरोबर लगेच बाहेर 2-3 वेळा क्लिक करायचं नाही. जसं सबमिट केलं तसं एक पेज ओपन होते. त्यानंतर कोणतीही हालचाल करू नये. नाहीतर बाहेर वगैरे कुठे क्लिक केलं तर हा टेम्पररी आयडी चालला जातो. तो टेम्पररी आयडी मागवण्यासाठी मग मेल वगैरे वरती करावं लागतं NIC ला आणि ती थोडी मोठी प्रोसेस आहे. त्यामुळे 1-2 दिवस वेगळे लागतात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला पण त्रास आणि आम्हाला सुद्धा त्रास. त्यामुळे तुम्ही लगेच सबमिट केल्याबरोबर एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. कुठेही बाहेर हालचाल न करता, कुठे क्लिक वगैरे न करता. इथे त्या ऑर्गनायझेशनचं नेम लिहून येते. त्यानंतर एक त्यांचं ईमेल आयडी जो रजिस्ट्रेशन केला आहे ते येतं. त्यानंतर नोडल ऑफिसरचं नाव येतं, नंबर येतो. त्यानंतर फाईल स्टेटस, त्यानंतर एडिट, प्रिंट, अपलोड, फाईल, व्ह्यू असे सगळे ऑप्शन येतात. तर आपण याचा स्क्रीनशॉट काढून ठेवलेला आहे आणि हा ईमेल आयडी हे एवढी जी माहिती आहे ही सगळी मी एका ठिकाणी कॉपी करून ठेवतो किंवा याचा फोटो जरी काढला तरी चालेल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपल्याला हे ओपन सगळं झाल्यानंतर टेम्पररी आयडी जपून लिहिल्यानंतर ठेवल्यानंतर आपल्याला प्रिंट या बटनाला ऍक्शन या टॅबवर यायचं आहे. इथे शेवटी इथे प्रिंट म्हणून एक ऑरेंज कलरचा टॅब आहे.
त्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर एक एक असं एक रजिस्ट्रेशन केलेलं एक फॉर्म तयार होतो. याला क्लिक करायचं, याला प्रिंटचं ऑप्शन द्यायचं. कंट्रोल पी दाबायचा. कंट्रोल पी दाबल्यानंतर असं एक ऑप्शन येतं. हे असं ऑप्शन येतं. याला पोर्ट्रेट किंवा लँडस्केप करू नये. इथे पोर्ट्रेट सिलेक्ट करायचं. याच्यानंतर जाऊन सेव्ह पीडीएफ मध्ये घ्यायचं. डेस्टिनेशनवर गेलं. ओके. हे पेज आपण सेव्ह साठी ऑप्शन देतो. याला सेव्ह करायचं. ओके. हा सेव्ह केलं तर हे डाउनलोड होऊन जातं. CMY KPY आहे. आता पहा मी तिथे एक टेम्पररी रजिस्ट्रेशनला कॉपी केलं होतं. तर तेव्हा मी इथे इथे ते पेस्ट करतो. किंवा तो लिहिलेला मी आयडी आहे इथे लिहून ठेवतो किंवा तो मी स्क्रीनशॉट काढलेला आहे तरी चालेल. तर याला सेव्ह करून घेतो या डॉक्युमेंटला. ओके. हे झालं सेव्ह डॉक्युमेंट. मी इथे डाउनलोडमध्ये गेलो. 2 मिनिट. 2 सेकंद. आता मी हे सेव्ह केल्यानंतर ते डाउनलोड झालं. ते डाउनलोड झालेलं मी इथे पाहतोय. मी माझ्या डाउनलोड्समध्ये गेलो. ओके. डाउनलोड्समध्ये आलो. इथे CMY KPY अटेंडन्स ऑर्गनायझेशन ऑन बोर्डिंग फॉर्म आता आपण डाउनलोड केला. 10 हे टायमिंग वगैरे लिहून येतो. त्याला क्लिक केलं. क्लिक केलं की ती पीडीएफ ओपन होईल. हा याप्रमाणे एक पीडीएफ ओपन झाली जी आपण सेव्ह केली होती. तिथे ऑर्गनायझेशनचं नेम येईल, ऑफिसचं नाव येईल, ऑफिसचं ऍड्रेस येईल, लोकेशन येईल. त्यानंतर त्यांचा टीसी आयडी म्हणजे जो आपण ऑर्गनायझेशनचा आयडी लिहिला होता. एक आयडी तयार झालेला असतो तो येईल. त्यानंतर ईमेल आयडीनी आपण आयडी तयार केला होता. पण त्याचा युनिक आयडी हा टीसी आयडी असतो. ओके. तर त्यानंतर जो ऑफिसचा ईमेल आयडी आहे तो आपण घेतलेला आहे. नोडल ऑफिसरचं नाव आपण सिलेक्ट केलं होतं, ज्यांचा आधार नंबर टाकला होता त्यांचं नाव येईल. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर. त्यानंतर इथे खाली लिहून आहे की नेम डेजिग्नेशन ट्रेनिंग सेंटर एसओपी स्किल पोर्टलचं इथे खाली त्या जर एखाद्या अधिकाऱ्यांनी जर त्यांचं नाव नोडल ऑफिसर म्हणून सिलेक्ट केलं असेल तर त्यांचं या उजव्या साईडला ओके. इथे खाली मी जिथे हे करतोय तर उजव्या साईडला इथे त्यांनी त्यांचा सही शिक्का घ्यायचा. जर एखाद्या एका कर्मचाऱ्यांनी किंवा एखादे स्कूल आहे तिथल्या टीचरनी त्यांचं नोडल ऑफिसर म्हणून नाव सिलेक्ट केलं तर त्यांनी नोडल ऑफिसर हे इथे टीचर होते तर या टीचरनी नोडल ऑफिसर सिलेक्ट झालेले आहे त्यांच्या प्रिन्सिपलनी सांगितलं होतं किंवा आस्थापनेतल्या तुमच्या ऑफिसरनी जर सांगितलं तर तुम्ही सुद्धा ज्यांचं आपण इथे नाव लिहिलं होतं नोडल ऑफिसरची माहिती तर त्या व्यक्तीने इथे साईन करायची. सही नेम लिहायचं, डेजिग्नेशन लिहायचं आणि एक तुमचा स्टॅम्प सही शिक्का घ्यायचा. ओके. चालेल. आणि इथे कर्मचाऱ्यांनी जर दिलं जसं इथे सरनी दिलं याच्या बाजूला लेफ्ट साईडला त्यांच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा इथे साईन शिक्का द्यायचा आणि हे याची प्रिंट काढून याच्यावर सही शिक्के घ्यायचे आणि डेट टाकायची. डेट टाकल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस यालाच आहे ना इथे या सेंट्रलच्या वेबसाईटवर यायचं. या सेंट्रलच्या वेबसाईटवर यायचं आणि इथे अपलोड फाईल म्हणून इथे क्लिक केलं तर इथे जाऊन आहे ना तुम्हाला इथे ती फाईल अपलोड करायची आहे. फाईल अपलोड करताना ओके तर ती 300 केबीच्या आत आणि तेही फोटो फॉर्मॅटमध्ये पाहिजे. त्याच्यात कोणतीही पीडीएफ नाही पाहिजे. आपण जी फाईल सेव्ह केली त्याची प्रिंटआउट काढायची. सही शिक्के सांगितले त्याप्रमाणे सही शिक्के घ्यायचे. त्यानंतर त्याचा फोटो काढायचा आणि त्याला इथे चूज फाईलमध्ये जायचं आणि चूज फाईलमध्ये जाऊन पहा आता मी फक्त एक नॉमिनल करून दाखवतो तुम्हाला. इथे यायचं आणि इथे पीडीएफ फाईल आहे. ही पीडीएफ नको आहे. आपल्याला फोटो सिलेक्ट करायचा होता. इथे जाऊन सबमिट करायचं. तर सबमिट करण्याची प्रोसेस आणि फोटो कसं यायचं याचा यावरील व्हिडिओ आपण पुढचा पाहूया. ओके. तर हा झाला पहिला व्हिडिओ. याच्यानंतर दुसरा व्हिडिओ, दुसऱ्या स्टेपचा व्हिडिओ, स्टेप 2 साठी दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो पहा. ओके. इथून प्रोसेस मी आता पुढे सांगेन त्यात. आता या ऑफिसला आता सही शिक्क्यासाठी वेळ लागतं त्यामुळे माझ्याकडे सही शिक्क्यानी ते डॉक्युमेंट आलं नाहीये. त्यामुळे मी अपलोड करून दाखवलं नाही तुम्हाला. पण तुम्हाला सांगतोय की कसं अपलोड करायचं. तर सेकंड जर तुम्हाला या व्हिडिओमधूनच समजलं की अपलोड कुठे करायचं आहे आपल्याला डॉक्युमेंट. ओके. ते अपलोड झाल्यानंतर तुमचं एक इकडच्या साईडला डाव्या साईडला एक डॉक्युमेंट दिसेल आणि उजव्या साईडला एक डॉक्युमेंट दिसेल जे तुम्ही सही शिक्के केलेलं आहे. ओके. तर हेच व्हिडिओ मी आता हेच स्टेप मी पुढच्या व्हिडिओत सांगणार आहे तर ती तुम्ही पाहावी. ओके. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.